नमस्कार, मी सृष्टी. मी आज काहीतरी स्पेशल बनवते. वड्यांसाठी आपण स्पेशल पीठ दळायला देतो, तर ते न करता मी घरच्या घरी बनवलं आहे. कांदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये नमक, मीठ आणि हळद आणि धनिया पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. कांदा तुम्ही किसूनही घेऊ शकता. मी असं बारीक कट करून घेतलं आणि पूर्ण ते मिक्स करून घेते, एकजीव करून घेते. आता त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. अजून त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड केलं आहे, प्लस रवा ॲड केला आहे आणि गव्हाचं पीठ. हे सगळं एक जीव करून घेते. त्याच्यामध्ये गरम तेल आणि गरम पाणी टाकायचं आहे. मी हे भाजणी दळायला वगैरे नाही दिले, आता असंच मुलांना आवड होती म्हणून हे बनवलं आहे. तर पीठ मी मळून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी स्मोक देते. 2-3 तास असंच पीठ मळून ठेवायचं. आता मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, कढीपत्ता, लसूण हे फ्राय करून घेते. मी ही चिकनची तयारी करते आणि त्याच्यामध्ये कांदा. चिकनची ऑलरेडी रेसिपी सुका चिकन टाकली होती, तर ती प्लीज चेक करा. तर त्याच्यामध्ये टमाटर ॲड केलं आहे. टमाटरच्या नंतर मी नमक टाकलं आहे, लाल तिखट, आता हे धनिया पावडर, चिकन मसाला हे चांगलं तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं, म्हणजे चिकनला छान कलर येतो, छान कलर सुटतो. आपला हा वाटणाचा मसाला टाकला आहे, तो छान चांगला फ्राय करून घेतला आहे. त्याच्यानंतर जो मॅगिनेट करून ठेवला होता चिकन फ्रीजला अर्धा तास, तर तो ॲड केला आहे. थोडंसं पाणी टाकून ते रस्सा टाईपच शिजवते. आपण आता वड्याची तयारी करूया. तर मी ते वड्याची तयारी रेडी करते. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. सो अशा प्रकारे वडे आपले तळून घ्यायचे. हे बघा कसे छान फुलतात. 1-2 तास ठेवले तरी चालतात, असं काही नाही, पण छान ठेवायचं, असं भिजत तर ठेवायचंच. हे बघा छान फुललेत आणि मी काय दळण वगैरे काढलं नाही वेगळं, घरगुतीच असं घराच्या वस्तू होत्या त्याच्यानेच बनवलं. सो आपलं चिकन रेडी आहे, वडेसुद्धा रेडी आहेत. अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.